जालना शहरातील महावीर चौकात असलेले एसबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल 24 लाखांची रोकड लंपास केली आहे। गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून ही चोरी करण्यात आली आहे। जालना शहरातील महावीर चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे। आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम फोडले। गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून रोकड लंपास केली आहे। यामध्ये तब्बल 24 लाखांची रोकड होती। मध्यरात्री 3 वाजेपासून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस, सदर बाजार पोलीस घटनास्थळी हजर झाले होते। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ आणि त्यांची टीम लगेच तपासाला लागली आहे। याबाबत पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी माहिती दिली आहे। 5/2024 ते 20/5/2024 रात्री दरम्यान महावीर चौक जालना येथील एसबीआय बँकेचे एटीएम काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने तोडून त्याच्यातली रक्कम चोरून नेली आहे। त्या संबंधाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अजय कुमारजी बन्सल, ॲडिशनल SP सर आयुष नौपानी सर आणि प्रभारी SDPO सर दराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून वेगवेगळे पथक तयार करून आरोपीचा शोध घेणे चालू आहे। तसेच जालना स्थानिक गुन्हे शाखेचे ही पथक सदर गुन्ह्याचा तपास कामी रवाना झालेले आहे। सर, याच्या अगोदर ही औरंगाबाद जालना रोडवरील जे ST वर्कशॉप आहे त्याच्या समोरील ATM चक्क उडून नेलं होतं आणि त्याच्यात आता हे ATM कटरने कट केलेलं आहे। या संदर्भात काही CC फुटेज वगैरे आपल्याला हस्तगत झालेले आहेत का काही? नाही, त्या संदर्भाने आमच्या सर्व टीम तपास करीत आहेत। ज्यावेळेस गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे, माहिती मिळताच आपल्याला माहिती देण्यात येईल।